त्याची भाजी करणार आहोत। तर इथे आपण वडा भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकायचं आणि वडा भाजून घ्यायचा। थोडासा केशरी कलर आला की आपण काढून घेणार आहोत। हे बघू शकता हलकासा केशरी कलर आलाय। आता आपण काढून घेऊया। हे बघा आता आपण थोडंसं तेल टाकू। आणि त्यामध्ये एक कांदा चिरलेला मी टाकलेला आहे। इथे थोडंसं मीठ घेतलं मी, कारण लवकर आपला कांदा तळून निघावा म्हणून। हलकासा केशरी कलर आला की आपण कांद्याचा कच्चापणा निघून गेला की आपण आता बघू शकता आपला कांदा तयार आहे। खोबरं आपण थोडंसं खोबरं घेतलं मी इथं, खोबरं भाजून घेऊया। इथे मी थोडंसं आपण कराळ भाजून घेऊया। मी ते 1 चम्मच एवढा पोहे खायचा कराळ घेतला आहे, कारण तेल खूप गरम होतं बघा, त्यामुळे मी गॅस बंद केला आणि कराळ भाजत आहे। त्यामध्ये थोडंसं लसण आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, कारण कराळ करपू द्यायचं नाही, आपल्याला लगेच काढून घ्यायचे। लगेच चटकतं बघा ते कराळ, कराळाला जास्त हीट जमत नाही, ते करपट लागू शकतो, म्हणून मी गॅस बंद केला। तर इथे मी अद्रक आणि लसण मिक्सरला काढून घेते। हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकली याच्यात, आपण मिक्सरला फिरून घेऊया। हे बघा अद्रक लसण आणि थोडीशी कोथिंबीर पेस्ट केली। आता आपण वाटण मिक्सरला बारीक करून घेऊया। थोडेसे वडे आपण यामध्ये टाकणार आहोत। हे बघा एवढे वडे घ्यायचे। आता आपण मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बारीक करायचं आहे, स्मूथ असं करायचं आहे। हे बघू शकता स्मूथ असं झालंय, तुम्हाला दाखवते। इथे मी वडे भाजून घेतलेले आपल्याला तुकडे करून घ्यायचे, कारण
जेवण करताना आपल्याला एवढा मोठा वडा घेऊन म्हणजे वडा घेऊन खाता येणार नाही, त्यामुळे मी तुकडे करून घेत आहे. असे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला पण. हे बघा तुकडे करणं झालेत आपले. हे साईडला ठेवून देऊ. इथे मी एक पळी तेल टाकलं आणि थोडंसं वरी. आपण इथं कांदा टाकला सुरुवातीला. इथं थोडंसं मीठ मी तुम्हाला सांगितलं होतं, आपला कांदा लवकर परतावा म्हणून थोडंसं मीठ वापरत आहे. थोडंसं आता परतून गेल्यामुळे थोडंसं बाजूला केलं. अद्रक लसूण पेस्ट टाकूया. चांगला हलवायचं आपल्याला. इथं मी विकतचा मसाला काळा टाकलेला आहे. घरगुती मसाला टाकला 1 चम्मच. आणि अर्धा चम्मच आंबारी. आणि अर्धा चम्मच लाल तिखट. सगळे मसाले एकजीव करून घेऊया. बघा मसाल्यानं तेल सुटलं. आता आपण वाटण टाकून घेऊया. इथे वाटण आपण एकजीव करून घेणार आहोत. आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटण काढलं होतं तेच मिक्सरचं भांडं धुवून आपण इथं पाणी घेणार आहोत, म्हणजे त्याला चिटकलेलं वाटण निघून जातं. इथं आपण सुमूद असं वाटण आपण एकजीव करून घेऊया. गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही. ही 4-5 माणसाला लागणारी एवढी भाजी आहे बघा, मी जे करत आहे ती. आणि भाजीला काही नसल्यामुळे मी इथे वडा करायचं ठरवलं. त्यांना शाळेला जायचं होतं. आपण वडा टाकून घेऊया. इथं अर्धा चम्मच मीठ टाकत आहे.
एकजीव करून घेऊया। इथे आपल्याला ताट ठेवून घ्यायचे आणि त्यावर 1 तांब्या एवढं पाणी टाकायचं आहे। 1 तांब्या मी इथं पाणी टाकलेलं आहे। एक तांब्या बस होतं पाणी। ही महत्वाची ट्रिक आहे गरम करून घ्यायची। इथे बघू शकता पाणी आपलं गरम झालेलं आहे। आपण त्यामध्ये टाकून घेऊया। बऱ्याच वेळेस असं होतं की आपण वड्याची भाजी करताना वडा अजिबात शिजल्या जात नाही, त्यामुळे ही महत्वाची ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे आपला वडा लवकर तयार होतो। वाटाणा असं गच्च बसले बघा, तर आपण एकजीव करून घेऊया। हलवताना जड जाते। स्मूथ असं करून घ्यायचं, अजिबात गाठी होऊ द्यायची नाही, व्यवस्थित करायची। हे बघू शकता थोडंसं राहिलेलं आहे, ते विरघळून घेत आहे मी। आपल्या गाठी पूर्ण विरघळल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला मी पळीने हलवून दाखवते। बघू शकता अजिबात गाठी नाही राहिल्या। हे बघा मस्त असं आपलं भाजीचं प्रमाण आहे। आणि आता आपली भाजी घट्ट होणार आहे, एवढं काही पातळ नाही। सुरुवातीला तुम्ही वाटत असेल पातळ, पण नंतर घट्ट होते। यावर असं ताट नाही ठेवायचं, तर पूर्ण ताट ठेवायचं आपल्याला। हे असं त्यावर 1 गिलास पाणी ठेवायचंय गरम करायला। गरम करायला याच्यामुळे ठेवायचं कारण भाजी लवकर शिजली जाते। ही पण महत्वाची ट्रिक आहे। इथे बघू शकता मस्त असं पाणी गरम झालं की लगेच खाली भाजी आपली तयार आहे। मस्त तरी आली बघा भाजीवर। हे बघा हे तर पाणी मी जसंच तसंच ठेवलंय, अजिबात पाणी टाकलं नाही यामध्ये। मी तुम्हाला त्यामुळे दाखवत होते। आता बघूया आपण भाजी शिजली का नाही। हे बघा मस्त अशी भाजी झाली आपली, स्मूथ अशी मस्त होते बघा। तुम्ही नक्की करून बघा। इथे मी भाकर करते, सकाळची घाई गडबड असते। हे बघा मस्त वड्याची भाजी बनवून खा, मस्त मस्त खा, निरोगी राहा। अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया। मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। नवीन असेल तर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।